आता आपण पाहूया 2.3 मधला क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन आपल्याला एक्झाम्पल 1 दिलेलं आहे त्याप्रमाणे सोडवायचं आहे. आपण ट्रिक बघूया काय आहे. 9 आहे इथे, कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर, म्हणजे मग आपल्याला काय करायचं, डिवायडिंग बाय 9 करावं लागेल. मग आपण लिहून घेऊया ते डिवायडिंग बाय 9, म्हणजे मग काय आलं, वाय स्क्वेअर मायनस 12/9 वाय प्लस 2/9 इक्वल टू 0. ठीक आहे. आता हा 12/9 आहे, याला जर का आपण सिम्प्लिफाय केलेलं असेल तर आपला आन्सर काय येईल बघा. 12/9 आहे इथे, म्हणजे मग जर आपण सिम्प्लिफाय केलं 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9, म्हणजे आपला आन्सर काय येईल 4/3 येईल. मग आपण लिहून घेऊया सिम्प्लिफाय करून, मायनस 4/3 वाय प्लस 2/9 इक्वल टू 0. 4/3चा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे, मग तो काय येईल आपला 16/9 झाला. ओके. मग लिहून घेऊया वाय स्क्वेअर मायनस 4/3 वाय प्लस 16/9 मायनस 16/9 प्लस 2/9 इक्वल टू 0. क्लिअर इथपर्यंत? काय केलं, पहिलं डिवाइड बाय 9 केलं, सिम्प्लिफाय जर करता येतं तर सिम्प्लिफाय करून घेतलेलं आहे आन्सर 4/3. मग त्याचा आपण स्क्वेअर काढलेला आहे, तो आहे 16/9, मग प्लस 16/9 मायनस 16/9. आता आपल्याला कोणाचा आन्सर काढायचं आहे, कोणाचा स्क्वेअर काढायचा आहे, या 3 नंबरचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. जाऊया आपण पुढे. ओके, ठीक आहे. आता बघा, वाय स्क्वेअर ॲज इट इज, मायनसची साईन, मग 16 कोणाचा स्क्वेअर आहे, 4चा आहे, अपॉन 9 कोणाचा स्क्वेअर आहे, 3चा आहे, द होल स्क्वेअर. इथे वाय स्क्वेअर लिहू नका, ठीक आहे. वाय मायनस 4/3 लिहून घ्या डायरेक्ट. ओके. आता मायनसची साईन लिहून घेतलेली आहे, 16/9 लिहून घेतलेलं आहे, मायनस आहे आतमधली साईन बदल 2/9 इक्वल टू 0. आन्सर काय आलेलं आहे, वाय मायनस 4/3 द होल स्क्वेअर मायनस 16मधून 2 गेले, किती राहिले, 14/9 इज इक्वल टू 0. आता हा मायनस 14/9चा आपण करून घेऊया प्लस, कारण तो इक्वलच्या राईट हँड साईडला जाईल लेफ्ट हँड साईडून, म्हणजे काय होईल, वाय मायनस 4/3 द होल स्क्वेअर इक्वल टू 14/9. आता दोन्हीचे स्क्वेअर रूट काढून घेऊया, म्हणजे काय होईल, वाय मायनस 4/3 द इक्वल टू नाही, आता वाय मायनस 4/3 स्क्वेअर रूट काढून घ्यायचा आहे. 14चा स्क्वेअर रूट काय येईल, तर तो इन द रूट 14 येईल आणि 9चा येईल 3. आता काय होईल, प्लस आणि मायनस होईल, म्हणजे मग लिहू आपण देअरफॉर वाय मायनस 4/3 इक्वल टू इन द रूट 14/3 और वाय मायनस 4/3. इकडचं दिसत नाही आहे का, ओके. हां, ठीक आहे. आपण इकडचा लिहून नाही घेतलेला आहे ना, वाय मायनस 4/3 इक्वल टू मायनस इन द रूट 14/3. मग आता काय होईल ह्याचा, आपण सरळ सरळ आन्सर लिहूया. देअरफॉर वाय इज इक्वल टू मायनस 14, मायनस 4चा झाला प्लस 4/3, कारण दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून तो प्लस मायनस काय असेल ते होऊ शकतं. वाय इज इक्वल टू मायनस 14 प्लस 4/3, म्हणजे आपला स्क्वेअर रूट काय आलेले आहेत, इन द रूट 14 प्लस 4/3 अँड मायनस इन द रूट 14 प्लस 4/3 आर द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5.
2y square plus 9y plus 10 is equal to 0. Dividing by 2 from both sides of the equation, y square plus 9 upon 2y plus 10 upon 2 equal to 0 upon 2 किंवा 0 पण म्हणूया. मग काय होईल, 10 upon 2 आहे, त्याचा आन्सर किती होईल, 2 5 जा 10 म्हणजे 5, म्हणजे आपण लिहून घेतलेलं आहे y स्क्वेअर प्लस 9 upon 2y प्लस 5 इज इक्वल टू 0. y square plus 9 upon 2y plus 9 upon 2 upon 2 the whole square minus in the bracket 9 upon 2 upon 2 the whole square plus 5 equal to 0. आपल्यासारखं काढायचं नसेल तर आपण स्क्वेअर स्क्वेअर लिहू शकतो आणि मग पुढच्या याला आपण तो काढू शकतो, कारण इथे 9 upon 2 upon 2 आहे, बरोबर. 9 upon 2 upon 2 आहे आणि म्हणून आपल्याला काय करावं लागतं, इंटू 2 करावं लागेल. कारण मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, ह्या ठिकाणी आपण काय करताना कशा प्रकारे काढणार आहोत याचं हे. आता हा 2 आहे म्हणजे पहिला 9 upon 2 झाला आणि मग 9 upon 2ला आपण डिवाइड बाय 2 करायचं आहे. आठवलं तुम्हाला, 9 upon 2 आहे आन्सर आपलं, बरोबर. कारण इथे आपलं काय होतं, y स्क्वेअर 9y स्क्वेअर 9y स्क्वेअर नाही आहे, पहिल्यापासून बघूया आपण. 2y स्क्वेअर प्लस 9y आहे, बरोबर. आय म्हणजे काय झालं, 9 upon 2 झालं, बरोबर. 9 upon 2 असताना मग आपल्याला काय करायचं, डिवाइड बाय 2 करायचं, म्हणजे आपण काय म्हणतो इंटू 1 upon 2 करणार आहोत, बरोबर आहे. आणि मग आपल्याला आन्सर काढायचं आहे आणि मग त्याचा आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. आणि म्हणून आपण हे अशा प्रकारे आन्सर लिहून घेतलेलं आहे, कळलं. 9 upon 2 इंटू 1 upon 2 म्हणजे मग काय होईल, 2 2 जा 4, 9 1 जा 9 आणि मग त्याचा स्क्वेअर आपल्याला काढायचं तो येईल 81 upon 16. बघा स्टेप बाय स्टेप इथे मी दाखवलेलं आहे पुन्हा परत तुम्हाला. मग आता 9 upon 2 इंटू 1 upon 2 केलेलं आहे म्हणजे काय झालं, 9 1 जा 9 आणि 2 2 जा 4, दोन्ही ठिकाणी तसंच करून घेतलेलं आहे. आता एक्झॅक्टली आन्सर आलेलं आहे y स्क्वेअर प्लस 9 upon 2y प्लस 81 upon 16 मायनस 81 upon 16 प्लस 5 इक्वल टू 0. मी ह्याच्यासाठीच तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्टेप्स दाखवलेल्या आहेत, जेणेकरून तुमचा वेळ फुकट जाऊ नाही. तुम्हाला बाजूला रफ करायच्या ऐवजी डायरेक्ट इकडेच आन्सर करताना तुम्ही कशा प्रकारे आन्सर करू शकाल ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला जी पद्धत आवडेल ती पद्धत करा, पण गोंधळ घालू नका. आन्सर करेक्टली काढा. 9 upon 2 आलं, कारण काय झालं, 2y स्क्वेअर होता म्हणून 2ने डिवाइड झाला. मग त्याला मल्टिप्लाय बाय 1 upon 2 करणार म्हणजे आन्सर येईल 9 upon 4 आणि मग त्याचा स्क्वेअर करायचा आहे, तो आहे 81 upon 16. आता लिहून घेतलेलं आहे y प्लस 9 upon 4 द होल स्क्वेअर मायनस इन द ब्रॅकेट 81 upon 16 मायनस 5. मग तोसा किती झाला, 16 5 जा 80 झाला म्हणजे 81 मायनस 80 इज इक्वल टू 1 upon 16. मग आता तो मायनस 1 upon 16 आहे, तो झाला प्लस 1 upon 16. मग काय केलं आपण, त्याचा स्क्वेअर रूट काढून घेतला म्हणजे मग काय झालं, y प्लस 9 upon 4 इक्वल टू 1 upon 4 झाला. कारण 1चा स्क्वेअर रूट आहे 1 आणि 16चा स्क्वेअर रूट आहे 4. मग तो कसा येईल, एक प्लसमध्ये येईल एक मायनसमध्ये येईल म्हणजे मग काय झालं, y प्लस 9 upon 4 इक्वल टू 1 upon 4 और y प्लस 9 upon 4 इक्वल टू मायनस 1 upon 4. मग काय होईल, y इज इक्वल टू 1 upon 4 मायनस 9 upon 4 और y इज इक्वल टू मायनस 1 मायनस 9 upon 4. म्हणजे इथे काय येईल, 1मधून मायनस 9 गेले, मायनस 8 राहिले, मायनस 8 upon 4 म्हणजे 4 1 जा 4, 4 2 जा 8 म्हणजे आन्सर आला मायनस 2. आणि इथे होईल मायनस 1 मायनस 9, आन्सर येईल मायनस 10 upon 4. मग येईल आन्सर 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10 म्हणजे आन्सर येईल मायनस 5 upon 2. म्हणजे मग आपण लिहिणार काय आहोत सर्वात शेवटी, -2 अँड -5 upon 2 आर रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. आता
आता आपण पाहणार आहोत त्याच्यामधलं सगळ्यात शेवटचा क्वेश्चन 5x² इक्वल टू 4x + 7. आता 4x + 7 आहे तर आपण ह्या साईडला सुद्धा 5x² घेऊ शकतो, पण तो कसा होईल -5x² होईल. थोडंसं उत्तर काढताना जंबल होऊ शकतं किंवा आपण जी आहे ती सहसा पहिली टर्म जी आहे ती मायनसमध्ये घेत नाही. म्हणून आपण काय करूया 4x + 7ला जे आहे राईट हँड साईडकडून लेफ्ट हँड साईडला घेऊन जा. म्हणजे मग काय होईल therefore 5x² - 4x - 7 = 0. हे आपल्याला ax² + bx + c = 0 या स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन मिळालेलं आहे. आता बघूया आपण आपला व्हेरिएबल काय आहे x² 5 म्हणजे डिवायडिंग बाय 5 म्हणजे काय झालं 4x काय झाला आपला किंवा -4x आपला काय झाला -4/5. आता त्याला डिवायडिंग बाय 2 आहे म्हणजे मग काय म्हणजेच काय होईल इंटू 1/2 येईल. आता मात्र इथे काय होईल पाहूया आपण, म्हणजे आन्सर कसं येतं ते तुमच्या लक्षात येईल. पहिलं काय झालं आपलं आपण पहिल्यापासूनच लिहून घेऊया 5x² - 4x - 7 म्हणजे मग काय झालं त्याचं आपलं = 0. 4/5 झालं. आता 4/5ला आपल्याला मल्टिप्लाय बाय 1/2 करायचं आहे, कारण काय आपल्याला इक्वेशन मिळालेलं कसं फ्रॅक्शन फॉर्ममध्ये मिळालेलं आहे म्हणून, बरोबर आहे. मग 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 म्हणजे आन्सर काय आलं 2/5. सिम्प्लिफाय केलं. आता त्याचा स्क्वेअर आपल्याला लिहायचा आहे म्हणजे मग तो येईल 2चा स्क्वेअर 4 आणि 5चा स्क्वेअर 25 म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 4/25. बघूया आपलं हेच आन्सर आलेलं आहे का. बघा आपण इथे लिहून घेतलेलं आहे x² - 4/5x + 4/25 - 4/25 - 7/5 = 0. आलं उत्तर बरोबर. आता x² मायनस आणि 2चा स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर रूट 4चा स्क्वेअर रूट आहे 2 आणि 5चा स्क्वेअर रूट आहे 25चा स्क्वेअर रूट आहे 5 म्हणजे आपण काय लिहिलं x - 2/5 द होल स्क्वेअर. मायनसची साईन लिहून घेतलेली आहे 4/25 मायनस बाहेर आहे म्हणून आतमधली साईन बदलेल मायनसची होईल +7/5 = 0. आता 4/25 आणि 7/5 आहे. आता डिनॉमिनेटर सेम करूया म्हणजे आपण ह्या नंबरला म्हणजे 7/5ला जर का मल्टिप्लाय बाय 5 केलं तर आपला आन्सर येईल 4 ॲज इट इज येईल 7 × 5 = 35/25 म्हणजे 35 + 4 आन्सर इज 39/25. मायनस आहे त्याला आपण काय करूया इक्वलच्या या साईडला घेऊन यावं म्हणजे राईट हँड साईडला घेऊन यावं म्हणजे काय होईल +39/25 होईल. आता स्क्वेअर रूटमध्ये आन्सर काढायचं आहे. बघा त्याच्या अगोदरची स्टेप कशी आहे आपली x - 2/5 द होल स्क्वेअर = 39/25. स्क्वेअर रूट काढून घेतला म्हणजे काय होईल x - 2/5 = √39/5 कारण 39चा स्क्वेअर रूट आपला आहे √39 आणि 25चा आहे 5. मग एकदा प्लसमध्ये लिहिलं तर एकदा मायनसमध्ये लिहिलं म्हणजेच काय झालं x - 2/5 और -√39/5. आता करून घेऊया आपण 5 दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम आहेत मग लिहून घेतलं देअरफॉर x = √39 -2चा झाला +2/5 और x = -√39 +2/5 म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 13 √39 +2/5 अँड -√39 +2/5 आर रूट्स ऑफ quadratic equation.